हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आजकाल आपण बऱ्याच उन्हाळा स्पेशल अशा रेसिपीज पाहत आहोत. आज देखील आपण उन्हाळा स्पेशल मिल्कशेकचा एक प्रकार पाहणार आहोत. हा मिल्कशेक जो आहे तो मार्केटपेक्षाही स्वस्त असा असणार आहे आणि चवीला मात्र एकदम मस्त असणार आहे. त्याचबरोबर अगदी 5 मिनिटात तयार होणारा असा हा मिल्कशेक आहे. मोजक्या साहित्यात अगदी अप्रतिम चव अशी आपल्याला चाखायला मिळणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवा हवासा वाटणारा, अगदी झटपट बनणारा असा हा ओरिओ मिल्कशेक कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर असा हा झटपट ओरिओ मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया. ओरिओ मिल्कशेक आहे, अर्थातच हा मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला ओरिओ बिस्किट लागणार आहेत. या ठिकाणी मी व्हॅनिला फ्लेवरचे ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर किटकॅट घेतलेली आहे. ओरिओ बिस्किटचा 10 रुपयाचा एक जो काही पॅक असणार आहे, त्यातले बिस्किट जे आहेत ते मी काढून घेणार आहे आणि ते बिस्किट आपल्याला ब्रेक करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. ओरिओच्या 10 रुपयाच्या एका पॅकमध्ये त्याचे 5 क्रीम बिस्किट जे आहेत ते येऊन जातात. तर हे 5ही क्रीम बिस्किट जे आहेत ते मी याच्यामध्ये ऍड करून घेते. यानंतर आपण या ठिकाणी किटकॅटचं चॉकलेट जे आहे ते घेतलेलं आहे. तर हे किटकॅट घेताना मी थोडंसं मोठं घेतलं होतं. याच्यामध्ये 2 छोटे-छोटे क्यूब्स असतात. तर त्यातला मी 1 क्यूब घेतलाय. एका क्यूबमध्ये परत 3 व्हर्टिकल बार्स आहेत. तर त्या बारमधले 2 बार जे आहेत ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे बार आपण ॲड करताना थोडेसे त्याचे बारीक पीस करायचे आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायचे. यानंतर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे. दूध जे आहे ते मी गरम करून त्याची साय जी आहे ती बाजूला काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून ते पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे. आणि असं हे थंड दूध जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करतोय. जवळ-जवळ 1 ग्लास होईल इतकं दूध आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत. सुरुवातीला दूध जे आहे ते कमी घाला, मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येता कामा नये. आणि मग नंतर दुधाची क्वांटिटी जर तुम्हाला हवी असेल तर थोडीशी वाढवली तरी देखील चालेल. दूध ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. रेग्युलरची जी साखर आहे तीच आपण ॲड करणार आहोत. 1 टेबलस्पून होईल इतकी साखर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बिस्किट जे आहेत ते आपले ऑलरेडी थोडेसे गोड असतात, त्यामुळं साखरेचं प्रमाण आपल्याला त्या प्रमाणात ॲडजस्ट करायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करायचं आहे. व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते मी घरीच बनवलेलं होतं. व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचा याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तिथून जाऊन व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं हे पाहू शकता. तर या व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप जो आहे तो आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे. चॉकलेट सिरप जे आहे ते ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. जवळ-जवळ 1 टेबलस्पून होईल इतकं चॉकलेट सिरप जे आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात. चॉकलेट सिरप जे आहे ते थोडंसं चिकट असं असतं. सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून झालेले आहेत आणि आता थोडंसं याला फिरवून घेऊया. थोडेसे सगळे जे आहेत ते एकजीव होऊन जाईल. मिक्सरला फिरवल्यानंतर अशा प्रकारे त्याची स्मूदी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि आता आपल्याला हे जे काय आहे ते सर्व करायचं आहे. एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपण जितके कष्ट घेतो त्याचप्रमाणे तो प्रेझेंट करताना देखील अगदी व्यवस्थित असा प्रेझेंट व्हावा यासाठी आपण कष्ट घ्यावे लागतात. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही पदार्थ कसा प्रेझेंट करता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता हा मला जो काही मिल्कशेक आहे तो कॅफे स्टाईल असा प्रेझेंट करायचा होता. म्हणून मी हँडलचा एक मोठ्या साईजचा मग जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याला मी थोडंसं सगळ्या बाजूनं चॉकलेट सिरप जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहे. कसंही चॉकलेट सिरप आपण स्प्रेड करू शकतो. त्याला काय आपल्याला पर्टिक्युलर आकार, शेप वगैरे असं काही द्यायचं नाहीये. तर थोडंसं चॉकलेट सिरप जे आहे ते त्या मगच्या बाजूला असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी काही तयार स्मूदी आहे ती आपल्याला या मगमध्ये ओतून घ्यायची आहे. तुम्हाला हा मिल्कशेक जो आहे तो असा जर प्यायचा असेल तर असा देखील तुम्ही पिऊ शकता. जर तुमचं दूध जे आहे ते थंडगार नसेल तर त्याच्यामध्ये 1-2 बर्फाचे क्यूब जे आहे ते ॲड केले तरी देखील चालेल, ज्यामुळं शेक जो आहे तो थंड होईल. मी आता बर्फाचे तुकडे जे आहेत ते ॲड केलेले नाही आहेत.
तर मला यामध्ये आईस्क्रीम ऍड करायचं होतं, तर पुन्हा एकदा मी यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते ऍड करणार आहे. पहिला स्कूप जो आहे तो व्हॅनिला आईस्क्रीमचा ऍड करून झालेला आहे. तुम्हाला जसं आईस्क्रीम आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ऍड करू शकता. मला आणखी एक आईस्क्रीमचा स्कूप हवा होता, तर मी आणखी एक स्कूप जो आहे तो ऍड करून घेतलेला आहे. हा शेक ठेवताना आपल्याला खूप पातळ असा होऊ द्यायचा नाहीये, थोडासा दाटसर असेल तरच तो पिण्यामध्ये मजा येते. आता यानंतर परत एकदा मी काय करणार आहे बघा, या आईस्क्रीमवर चॉकलेट सिरप जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहे. यानंतर पुन्हा सजावटीसाठी मी चॉकलेट बॉल्स घेतलेले आहेत. चॉकलेट बॉल्स घेतले तरी चालतील, शुगर बॉल्स मिळतात ते घेतले तरी देखील चालेल. चॉकलेट बॉल्स जे आहेत ते देखील मी वरून स्प्रेड करणार आहे. मिल्कशेक पिताना मध्ये-मध्ये हे बॉल्स आले की आपल्याला खाताना मजा येणार आहे. तर तुम्हाला ज्या प्रमाणात चॉकलेट बॉल्स आवडत असतील त्या प्रमाणात तुम्ही ॲड करून घेतले तरी देखील चालेल. यानंतर मी बाजूला एक किटकॅटचा बार जो आहे तो ठेवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपला ओरिओ मिल्कशेक जो आहे तो रेडी झालेला आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील असा हा झटपट बनणारा टेस्टी असा ओरिओ मिल्कशेक जो आहे तो नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा मिल्कशेक कसा बनलेला आहे. तर ही होती आपली आजची ओरिओ मिल्कशेक बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.